नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत घरगुती राजमा। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे बारीक खिसलेलं खोबरं, काजू, अद्रक लसूणची पेस्ट, एक मोठ्या कांद्याचा काप, टोमॅटोचा काप, लागणारे खडे मसाले, एक मिरची आणि हा राजमा आहे जो मी 8 ते 10 तास भिजवून ठेवलेला आहे। तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यात 3 ते 4 तासासाठी भिजवून ठेवू शकता। तुम्हाला दिसत असेल की मी कांदा आणि टोमॅटोचे काप मोठे ठेवलेले आहेत, कारण आपण त्याला भाजून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। तसेच काजू ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। सर्वात प्रथम आपण पॅन तापून घेतलेला असून त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण मोठा एक कांद्याचा काप टाकत आहोत। त्यानंतर आपण टाकणार आहोत तेजपत्त्याचं पान, एक हिरवी मिरची आणि एक मोठ्या टोमॅटोचा काप। आता आपण अगदी 2 मिनिटं हे टाकलेलं साहित्य संपूर्ण परतून घेणार आहोत, अगदी लाल होईपर्यंत। आता आपण टाकणार आहोत 3-4 काजू आणि परत परतून घेणार आहोत। बारीक खिसलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस मी आता वापरणार आहे। सर्व साहित्य मी परतून घेतलं आणि थोडेसे थंड होऊ दिले आणि आता मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। एका बाजूला आपण जो मी भिजत घातलेला राजमा होता तो 15 ते 20 मिनिटे उकळून घेणार आहोत। मसाला ग्राइंड करून झालेला आहे आणि पेस्ट बघा किती सुंदर दिसत आहे। ही आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत। आता आपण तापलेल्या पॅनमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आपण टाकणार आहोत खडे मसाले, खडे मसाले मस्त तडतडले की आपण टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणमुळे अगदी छान सुगंध असा येत होता। लसूण आपल्याला असा लालसर झालेला दिसत आहे। आपण आता टाकूयात मसाला जो आपण ग्राइंड करून घेतलेला आहे। हे वाटण आपण मसाला अगदी नीट भाजेपर्यंत परतून घेणार आहोत, तेही अगदी मीडियम फ्लेमवरती। आपण आता टाकणार आहोत सुखे मसाले। त्यासाठी 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट आणि 1 चमचा धने जिऱ्याची पूड टाकणार आहोत। सर्व मसाले आपण मंद आचेवरती फिरवून घेणार आहोत। मसाला तुम्ही बघू शकता लाल झालेला आहे। आता आपण टाकणार आहोत त्यात भिजवून घेतलेला राजमा, जो आपण 20 ते 25 मिनिटं उकळून घेतलेला आहे। राजमा तुम्हाला कमीत कमी 20 मिनिटे उकळून घ्यावा लागेल, कारण तो खाताना कडक लागू नये।
आपण हा राजमा अजून 10 मिनटं एक उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. मस्त अगदी छानशी अशी उकळी आलेली आहे. तर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता राजमा आपला रेडी आहे. एक तर्रीसारखा लेयर त्याच्यावरती आलेला आहे. चला सुरुवात करूया आता प्लेटिंगसाठी. अगदी मस्त भातेबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही हा राजमा खाऊ शकता. घरगुती स्टाईल राजमा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.